कधी तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि कमी वेळेत काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही ही डाळ वांग नक्कीच ट्राय करा. अगदी कमी वेळेत आणि पोटभरणीचा पदार्थ बनवून तयार होतो. गरमागरम वाफळलेल्या भातावर गरमागरम ही डाळ वांग खायला खरंच खूप छान लागतं. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. सुरुवातीला तुम्हाला जेवढे लागतील तेवढी वांगी घ्या. वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. मी इथं क्वांटिटीमध्ये 3च वांगी घेतलेले आहेत. स्वच्छ धुतल्यानंतर कट करायचे आहेत. वांगी कट करताना कशा प्रकारे कट केलेली आहेत ही तुम्हाला मी इथे दाखवलेली आहे. अगदी असेच कट करा. म्हणजे कसं आपण इथं कुकरला शिजवून घेणार आहोत, त्यामुळे त्याचे जे तुकडे आहेत ना थोडे मॅश होतील आणि थोडे तसेच राहतील. कट केल्यानंतर सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे पटकन ते काळी पडत नाही आहेत. कुकरमध्ये आता आपल्याला 1 वाटी तूर डाळ घ्यायची आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली वांगी घालायची. वांगी घातल्यानंतर डाळ आणि वांग ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे एकदा. आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे वांगी आणि डाळ डुबेल एवढं पाणी घालायचं. 1 चमचा हळद घालायची. चवीनुसार अगदी 1-2 चमचे मीठ घालायचं आणि अर्धा चमचा एवढं हिंग घालायचं. झाकण लावून आपल्याला इथे कुकर बंद करायचा आहे आणि अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला साधारण 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत ही कुकर ठेवायचा आहे. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये डाळ आणि वांग दोन्हीही एकसारखं शिजलं जातं आणि डाळ वांग्यासाठी इथे आपले वांगे आणि डाळ तयार आहे शिजून. पाहू शकता एकदम परफेक्ट असं मॅश झालेलं आहे. अगदी अलगद हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं. आता आपल्याला एखाद्या इथे बाउलमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे, कारण आपण भांडीसुद्धा जास्त पाडणार नाही, कारण ऑलरेडी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला आहे. त्याच कुकरमध्ये अगदी मोठे 2 चमचे तेल घालायचं. अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरा, बरोबरच आपल्याला 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप केलेल्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आणि व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहेत. तेलामध्ये व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं हळद घालायची आहे. लक्षात राहू द्या, डाळ शिजताना सुद्धा हळदीचा वापर केला होता. अगदी 2 चमचे बेडगी मिरची पावडर कलरसाठी आणि इथे गोडा मसाला 2 चमचे घातलेला आहे. आवडत नसेल तुमच्याकडे जो मसाला असेल, गरम मसाला वगैरे, ते घातला तरी चालेल. आणि पटकन आपलं डाळ वांग याच्यामध्ये फोडणीत ओतून द्यायचं. खमंग अशी फोडणी बसते आणि अगदी कमी वेळेत झटपट कुठल्याही मसाल्याचा जास्त वापर न करता हे डाळ वांगे बनवून तयार होतं. आता इथे मी अगदी 5 ते 7 मिनटं गरम पाण्यामध्ये थोडीशी चिंच आणि गुळाचा खडा घातला होता भिजायला. त्याचा गर काढून मी 1 चमचा याच्यात घातला. त्याच्यामुळं कशी आंबट, गोड आणि तिखट असे तिन्ही फ्लेवर येतील. छान ह्याला उकळी येऊन द्यायची आणि अगदी मीडियम गॅसवरती मंद आचेवर 3 ते 4 मिनटं छान असं ही डाळ वांग शिजून द्यायचं. म्हणजे आपल्याला खायला एकदम परफेक्ट गरमागरम डाळ वांग बनवून तयार होतं. आता इथे डाळ वांग बनवून तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा. गरमागरम वाफळलेला भात घ्या आणि त्याच्यावरती ही वांग्याची धार सोडा, म्हणजेच डाळ वांग्याची, आणि तुम्ही सर्व करा किंवा तुम्ही स्वतः खा आणि मला सांगा की टेस्ट कशी होती.